कांदिवली ठाकूर विलेज येथील गोकुळ कॉन्कॉर्ड बिल्डिंगच्या 28व्या मजल्यावर लागलेल्या आगीवर स्थानिक नागरिक आणि फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीच्या घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतलाय, पाहूयात। मी सध्या उभा आहे ठाकूर विलेज कांदिवली इथे गोकुळ कॉन्कॉर्ड बिल्डिंगच्या 28 माळ्याला आग लागली। कुठे ना कुठेतरी आगीला आता कंट्रोल करण्यात आलेलं आहे। फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील तेही तिथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि आगीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्याकडे इकडचे स्थानिक रहिवासी व माजी नगरसेवक योगेश भोईर जे आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया। योगेश भाई, काय सांगाल, किती वाजता आग लागलेली आहे आणि काय कंडिशन आहे? लगभग 7:30 वाजता इथे गोकुळ कॉन्कॉर्ड एक टॉवर आहे 33 माळ्याचा, तिथे 28व्या माळ्याला आहे ना सर्वात मोठी आग लागली। आता आगीचं कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु 2802 आणि 29व्या माळ्याला पण आग गेलेली आहे। एका रूम मध्ये संपूर्ण बेचिराग झालेला आहे। जीवितहानी कुठचीही झालेली नाही, पण सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि MC मेंबर्स ह्यांच्या समयसूचकतेने फायर स्टेशन, फायरचे, अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी अधिकारी इथे त्वरित इथे आले। महानगरपालिकेचं खरोखर मी इथे अभिनंदन, आभार मानेन आणि पोलीस प्रशासनाचा पण आभार मानेन की त्यांनी समयसूचकता ठेवून त्वरित कारवाई केली। विशेषतः 28व्या माळ्याला एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आग लागल्यात, ती आग आटोक्यात आलेली आहे। खरोखर फायर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा खरोखर मनापासून मी आभार इथे करतो आणि लोकांनी खरोखर इथे मदत केली। सर्व पक्षाचे लोक इथे, लोकप्रतिनिधी किंबहुना कार्यकर्ते आले। लोकांना वरपासून खाली करण्यामध्ये त्यांनी खूप मोठा सहभाग घेतलेला आहे। खरोखर त्या लोकांनी आज आग आटोक्यात आणलेली आहे। माझ्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या। सर, क्या कहना चाहेंगे आप? सभी ने काम जो किया है वाकई में पूरी अच्छे मुस्तैदी से किया है और एक झटके में काम किया है। मतलब किसी को बोलने की जरूरत ही नहीं, फटाफट अपना अपना काम सब अपने तरीके से दिखाया है। इवन योगेश भाई भी अपने तरीके से आगे और पूरा काम उन्होंने संभाल लिया। आपण इथे पाहू शकतो की आता आगीवरती कंट्रोल करण्यात आले, कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया।